लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी महायुतीची बोलणी अजूनही सुरूच आहे। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख संपली आहे। जागा वाटपावर तोडगा काढण्यासाठी वर्षा बंगल्यावर बैठका घेण्यात येणार आहेत। नाशिक, रत्नागिरी आणि संभाजीनगरच्या जागांबाबत आज अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे। तर वर्षा बंगल्यावर बैठकांचा सिलसिला खरं तर काल सुरू होता, ते आपण पाहिलं। नाशिक, कोकण आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा तिढा हा अजूनही कायम आहे। तिन्ही मतदारसंघावर आज अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार अद्यापही ठरला नाहीये। ठाणे लोकसभेचा उमेदवार कोण असेल याबाबत चाचपणी करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इच्छुक उमेदवारांसोबत बैठक घेणार असून त्यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघाचं चित्र स्पष्ट होणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, आपण पाहिलं वर्षावर बैठकांचा खरं तर सिलसिला सुरू होता। नाशिक असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल, त्या मतदारसंघात कोण उमेदवार देणार हे अजून स्पष्ट झालं नाहीये। तर इकडे ठाणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार देखील स्पष्ट झाला नाहीये। काय अपडेट? तिथे ज्या पद्धतीनं उमेदवार निश्चित करण्याकरता वेळ संपत चाललेली आहे। आपल्याला माहिती आहे की शेवटच्या टप्प्यातली निवडणूक संपायला अवघे 50 दिवस उरलेले आहेत। असं असताना काही जागांवरती महायुतीमध्ये अजूनही एकमत झालेलं नाहीये। त्यात ठाणे अशी एक जागा आहे की जी जागा शिवसेनेला म्हणजे त्या जागेवरती शिवसेनेचा उमेदवार उभा राहील हे जवळपास निश्चित झालं असताना आता त्या उमेदवाराची नाव घोषणा करण्याची वेळ जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील ठाण्यातील विविध जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या बैठका होणार आहेत। आणि त्या बैठकांमधून नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते उमेदवाराचं नाव फायनल करतील। आणि आज किंवा उद्यामध्ये आणखीन जवळपास 6 जागा ज्या आहेत त्या 6 जागांवरती शिवसेना आपल्या उमेदवारांची नावं जाहीर करेल। ठाण्याचा आपण इतिहास पाहिला तर ठाण्यावरती सुरुवातीपासूनच शिवसेनेचा वर्चस्व राहिलेला आहे। आनंद दिघे यांच्या नेतृत्वापासून 1996 पासून या ठाणे जिल्ह्यावरती शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे। पण आता शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर उबाठा गटाचे जे आहेत राजन विचारे ते देखील या ठिकाणी 2 टर्म म्हणून खासदार निवडून आलेले आहेत। ते भरघोस मतांनी निवडून आले होते। तर त्यांच्या तोडीस तोड उमेदवार देण्याकरता कशा पद्धतीने रणनीती आखली जाईल, कसा प्रचार स्वरूप असेल आणि काय नेमकं पद्धतीचं त्या ठिकाणी प्रचार केला जाईल, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आजच्या बैठकीमध्ये ठरतील। याचबरोबरीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा ज्या आहेत त्या राज्यामध्ये कशा होतील, प्रत्येकी 2 मतदारसंघ किंवा 3 मतदारसंघ किंवा 4 मतदारसंघ म्हणून एक सभा घ्यावी का काही निवडक ठिकाणी सभा घ्यावी यावर देखील शिवसैनिकांचं मत जे आहे ते जाणून घेतलं जाणार आहे। निश्चितच आता आजच्या सभेमध्ये नेमकं आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजित, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी फक्त 50 दिवस उरले असून यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे। आपण 10 वर्षात जी कामं केली आहेत ती जनतेपर्यंत पोहोचवा, जनता सुज्ञ असल्याचा कानमंत्र श्रीकांत शिंदे यांनी दिलाय। ओव्हर कॉन्फिडन्स कोणत्या शिवसेना कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांमध्ये येता कामा नये अशा शब्दात खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना आणि कार्यकर्ते तसंच पदाधिकाऱ्यांना म्हटलेलं आहे। मला माहिती नाही, मला उमेदवार नाहीये। मला वाटतं या कल्याण लोकसभेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं झालेली आहेत, विकास कामं प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील। आणि त्या अनुषंगाने जे आहे ते आम्ही या ठिकाणी गेले 10 वर्ष लोकांच्या विश्वासाने आणि सहकार्याने या मतदारसंघाचा खासदार म्हणून काम करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला। त्याच्यातून मोठे विकास कार्य जे ते त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत त्या समोर ठेवून त्या लोकांपर्यंत घेऊन जाऊन आम्ही या निवडणुकीची तयारी त्या ठिकाणी करतोय। आणि विरोधकांचं आपण मला विचारलं तर मला वाटतं विरोधकांना आज ना उद्या कोण ना कोणतरी उमेदवार जो आहे तो या ठिकाणी द्यावा लागेल। मला वाटतं विरोधकांबद्दल कोण उमेदवार येणार त्याच्याबद्दल विचार न करता आपण केलेली कामं जी आहेत ती लोकांपर्यंत कशा प्रकारे जातील त्याच्यासाठी जे आहे ते आमच्या या बैठका ज्या आहेत
ह्या सुरू आहेत. उमेदवार कोणीही जरी आला समोर, निवडणूक जी आहे ही निवडणुकीच्या पद्धतीनेच आम्ही या ठिकाणी लढणार आहोत. कुठेही जो आहे तो ओव्हर कॉन्फिडन्स जो आहे तो आमच्या कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी येता कामा नये. कारण की 2014ला 2.5 लाखाच्या फरकाने जे आहे ते लोकांनी मला निवडून दिलं होतं. नंतर 2019ला 3.5 लाखाच्या फरकाने जी आहे ती कल्याण लोकसभेची सीट निवडून आली होती. आता 2024ला ती जी मार्जिन आहे ते मार्जिन देखील जे आहे हे कसं क्रॉस करता येईल याच्यासाठी जे आहे हे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी त्या ठिकाणी काम करत आहेत. काँग्रेसची राज्यातील 4थी यादी जाहीर झाली आहे आणि यात अकोल्यातून अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे अकोला लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. भाजप, महाविकास आघाडी आणि वंचितनं आपले उमेदवार जाहीर केलेत. अकोला लोकसभा मतदारसंघातून भाजपनं अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं. तसंच महाविकास आघाडीनं डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या तिहेरी लढतीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचं अखेर जागा वाटपावरून जमलंच नाहीये. मात्र काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये जुळून येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. काही जागांवर एकमेकांना पाठिंबा देण्यासाठी दोन्ही पक्षांनी तयारी दर्शवली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं गुऱ्हाळ बरेच दिवस सुरू होतं. या चर्चेत वंचित बहुजन आघाडी देखील सहभागी झाली होती. चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊन सुद्धा वंचित बहुजन आघाडीला किती जागा द्यायच्या आणि कोणते मतदारसंघ द्यायचे यावर काही एकमत झालं नाही. अखेर वंचित बहुजन आघाडीनं त्यांच्या उमेदवारांची घोषणा करून टाकली. परिणामी वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीचं फाटलं. पण आता प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसला चांगलाच दिलासा मिळालाय. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला कोल्हापूर आणि नागपूरमध्ये पाठिंबा जाहीर केलाय. तसंच इतर 5 मतदारसंघांच्या बाबतीतही सकारात्मक वक्तव्य केलंय. आम्हाला जी 2 नावं कळवली त्या 2 उमेदवारांना आम्ही असताना पाठिंबा त्या ठिकाणी दिला. त्यांनी मागितला, आम्ही दिला. काँग्रेस पक्षाने आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्या असं सांगितलं आणि आम्ही त्यांना पाठिंबा दिला. आंबेडकर कोल्हापूरमध्ये आणि नागपूर. प्रकाश आंबेडकरांनी 2 मतदारसंघांमध्ये दिलेला पाठिंबा आणि 5 मतदारसंघात पाठिंबा देण्याबाबत घेतलेली सकारात्मक भूमिका यामुळे काँग्रेसलाही विचार करण्याची गरज निर्माण झाली. प्रकाश आंबेडकर अकोल्यातनं लढणार असल्यानं काँग्रेसनंही त्यांना पाठिंबा देण्यासाठीच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत. आता कालही आम्ही आमच्या हायकमांडशी बोललो. जर आमचे आपले प्रकाश आंबेडकर साहेब हे जर पुन्हा काँग्रेसच्या 7 जागांना पाठिंबा देत असतील तर अकोल्याच्या जागेच्या संदर्भात पुनर्विचार व्हावा असे अनेक आमच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मागणी आहे. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस एकमेकांना सहकार्याचा हात देत असल्यामुळे संजय राऊत यांनी सुद्धा एक पाऊल पुढे टाकलंय. वंचित बहुजन आघाडीबाबत महाविकास आघाडीमध्ये चर्चा होऊ शकते असं वक्तव्य करत संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांसाठी महाविकास आघाडीची दारं खुली असल्याचा संदेश दिला. हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय आहे, पण महाविकास आघाडीत त्याच्यावर चर्चा होऊ शकते, एवढंच मी सांगेन. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये राजकीय साटलोट सुरू झालेला आहे. आता याचा फायदा महाविकास आघाडीला होईल की नाही हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सातारा लोकसभा मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी खुलासा केलाय. साताऱ्याची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाची आहे, त्यामुळे शरद पवार यांनी आदेश दिला तर मी लढायला तयार आहे. हा निर्णय शरद पवारांचा आहे असं ते म्हटलेत. शरद पवार जो उमेदवार देतील त्याच्यासाठी ताकदीनं काम करायची आमची तयारी आहे. शरद पवार सांगतील ते काम करायला आम्ही तयार आहोत असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतर्फे सर्वात सक्षम असा स्ट्रॉंग पॉवरफुल उमेदवार द्यावा असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे.
त्याबद्दल थोडी चाचपणी चाललेली आहे. ही जागा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडे आहे, तर त्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे. आमच्या सगळ्यांची ते चर्चा करतायत. मुंबईला चर्चा झाली, इथे चर्चा होते, पण आता निर्णय लागेल तेव्हा लागेल. तोपर्यंत तालुक्यामध्ये आम्ही हे मेळावे घेतोय. तो शेवटी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणं, साताऱ्यामधलं उमेदवारी जर राष्ट्रवादीला गेली तर राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा सिंहाचा वाटा असणार आहे. उद्या भविष्यकाळात काय होईल 8 दिवसात हे मी आत्ता बोलू शकणार नाही. सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या आमदार आणि खासदार यांची बैठक होणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत ही महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकीत महायुतीच्या सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुद्धा उपस्थित असणार आहेत. तर महायुतीच्या आमदार खासदारांची ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. प्रचाराच्या नियोजनाबाबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात येणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये महायुतीचे आमदार आणि खासदार या बैठकीला उपस्थित असतील. या बैठकीमध्ये प्रचाराच्या नियोजनाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या उमेदवारांबाबत चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपकडून उदयनराजे भोसलेंची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे, तर शरद पवारांनी त्यांच्या उमेदवाराबाबत सूचक इशारा दिलाय. बाळासाहेब पाटील की शशिकांत शिंदे उमेदवार दोन्ही उमेदवार माझ्या डाव्या आणि उजव्या बाजूला आहेत असं सांगत शरद पवारांनी शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील यांच्यापैकी एक जण उमेदवार असेल असं सूचित केलंय. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणावरून निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे उमेदवारी कुणाला द्यायची असा पेच निर्माण झाला होता. परिणामी शरद पवारांनी साताऱ्यात येऊन मुख्य कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. शरद पवारांनी उमेदवाराबाबत थेट भाष्य केलं नाही, पण अंगुली निर्देश मात्र केला. नाव जी आली त्याच्यामध्ये शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने. शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील यांच्यातील तगडा उमेदवार कोण यावर आता साताऱ्यात चर्चांना उधाण आलंय. बाळासाहेब पाटील यांचा विधानसभा मतदारसंघ हा कराड उत्तर आहे. तसंच काही काळ ते साताऱ्याचे पालकमंत्रीही होते. मात्र कराड उत्तर पलीकडे त्यांची पकड नाही. इथं या ठिकाणी मागणी करत असताना आदरणीय पवार साहेबांनी उभं राहावं अशी मागणी आली. श्रीनिवासराव पाटील साहेबांचं नाव घेतलं. जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील माने यांचं नाव घेण्यात आलं. शशिकांत शिंदे साहेबांचं नाव घेण्यात आलं. सत्यजित सिंह पाटणकरांचं नाव घेण्यात आलं. तसंच माझंही नाव त्या ठिकाणी घेण्यात आलं. शशिकांत शिंदे एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. 4 वेळा आमदार आणि एकदा पालकमंत्री राहिल्यामुळे त्यांना ओळखणारे लोक गावागावात आहेत. कोरेगाव, सातारा जावळी, वाई महाबळेश्वर, खंडाळा या भागात शशिकांत शिंदे यांचा आधीपासूनच दबदबा आहे. परिणामी शशिकांत शिंदेंची उमेदवारी गेम चेंजर ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. श्रीनिवास पाटील साहेबांनी आपल्या असलेल्या वयाची आणि तब्येतीचं कारण देऊन निवडणुकीत लढवण्याला नकार दिला. मग पर्याय कोण याचा अंदाज घेताना माझं नाव आहे, बाळासाहेब पाटलांचं नाव आहे, सुनील मानेंचं नाव आहे. अशा 3-4 लोकांच्या नावावर लोकांनी मागणी केलेली आहे. पार्लमेंट बोर्ड त्याच्यावर निर्णय घेईल आणि जो निर्णय घेईल तो इम्प्लिमेंट करायचा आमची बांधिलकी आहे. शरद पवारांचा सूचक इशारा आणि शशिकांत शिंदेंचं असलेलं प्राबल्य पाहता त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होऊ शकतं. परिणामी शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साताऱ्याहून सचिन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीमध्ये भाजप कार्यालयामध्ये आयोजित बैठकीला उपस्थिती लावली. गेल्या 5 वर्षात महायुतीसोबतच होते आणि पुढे देखील कायम राहणार असल्याचं नवनीत राणा यांनी यावेळी म्हटलं. दरम्यान राणांच्या उमेदवारी विरोधात बच्चू कडूंनी आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय. प्रहारचे उमेदवार दिनेश बुब हे सामान्य जनतेचा आवाज असल्याचं कडूंनी म्हटलंय. जनतेच्या न्यायालयात जिंकूच असा विश्वास देखील बच्चू कडू यांनी व्यक्त केलाय आणि त्यामुळे आता अमरावतीकर कुणाला कौल देतात याची उत्सुकता लागली आहे. बरेचशे लोकांनी 33 महिन्यामध्ये साथ सोडली, पण आम्ही त्याच वेळी एक निर्दलीय राहून सुद्धा आम्ही ती साथ देवेंद्र साहेबांची सोडली नाही आणि त्यांच्या सोबत उभे राहिलो आणि फेस केला. प्रत्येक गोष्टीला फेस करत करत आम्ही पुढे गेलो, पण आम्ही मागे हटलो नाही.
सरकारमध्ये होतो तेव्हाही सोबत होतो, सरकारमध्ये ऑपोजिशन मध्ये होतो तेव्हाही सोबत आहे आणि आजही सुद्धा आम्ही त्यांच्या सोबत आणि येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा त्यांचे प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही सोबत उभे राहू. लोकांचं ते म्हणतो ना, चित खेटरात धड मंदिरात, तसं सध्या स्थिती आहे आणि म्हणून त्यांचं चित आमच्यात आहे, दिनेश भाऊच्या उमेदवारीमध्ये आहे आणि त्याच्यामुळे लोक न्यायालयात आम्ही जिंकू. पक्षाच्या न्यायालयात त्या जिंकल्या, न्यायालयात त्या जिंकल्या आणि आता जनतेच्या न्यायालयात मात्र त्यांची हार झाल्याशिवाय राहणार नाही आणि आमची जीत होईल. आमदार रवी राणा आमच्यासोबत नाहीत, मात्र उद्या कदाचित आमच्यासोबत येऊ शकतात. त्यांनी भाजपमध्ये येण्यासंदर्भात विचार करावा अशी खुली ऑफर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. अमरावतीमध्ये नवनीत राणांच्या प्रचारानिमित्त संवाद बैठकीसाठी आले असता बावनकुळेंनी हे वक्तव्य केलं आणि त्यामुळे आता पुढच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत रवी राणा भाजपमध्ये प्रवेश करणार का अशी चर्चा होऊ लागली आहे. आज तरी युवा स्वाभिमान पक्षामध्ये आहे, पण शेवटी आमची त्यांना विनंती राहील की त्यांनी सुद्धा कधीतरी हा विचार करावा की भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी यावं, पण शेवटी निर्णय त्यांना करायचा. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या